याच्यामध्ये तुर्भे पोलीस स्टेशनला या संबंधी 248/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती। त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती। या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या डीबी पथकाने खूप चांगले पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती काढून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे, तो आम्ही गुन्हा उघडकीस आणलेला। आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती। यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं। आरोपीची अशी मानसिकता झाली का हिचं काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलाने विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने तिच्या जवळच त्या ओढणीने तिचा गळफास देऊन तिचा मृत्यू केला आणि नंतर तो पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने बोरीमध्ये तिचा मृतदेह कोंबून बांधून एका बाजूला त्या ठिकाणी रोडच्या बाजूला नेऊन टाकला होता। म्हणजे आरोपी तर पूर्ण उद्देशानेच याच्यामध्ये आरोपीने मर्डर केलेला आहे, असं नाही म्हणता यायचं की हेतू नव्हता, असं नाही म्हणता येणार। याच्यामध्ये वाद नाही, याच्यामध्ये आरोपीवर कर्ज होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या पैशाच्या लालचीपोटी तिने हे केलेलं आहे। असं नाही सांगता यायचं, बोलता नाही यायचं, असं झालंच असतं, ती कल्पना होईल असं नाही सांगता यायचं नक्की। उत्तम पद्धतीने आणि चांगली गोपनीय माहिती काढून आबा पाटील आणि त्यांच्या टीमने हे केलेलं आहे। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त भारंबे साहेब, तसेच जॉईंट सीपी सर साकोरे साहेब, डीसीपी अमित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या टीमने डीबी पथक, त्याच्यामध्ये PS API समीर चासकर आणि त्यांच्या टीमने आणि आबा पाटलांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने खूप चांगलं कामगिरी केलेली आहे। यापूर्वी आरोपीवर अद्यापर्यंत कुठल्या प्रकारचे गुन्हे नाही। आम्ही पोलीस कस्टडी आरोपीचे 5 दिवस आम्हाला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।